तर एकंदरीतच जळगावच्या मुक्ताईनगरमधील कोथळी गावामध्ये संत मुक्ताईबाईची यात्रा भरलेली होती। या यात्रेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही गाव गुंडांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकामध्ये महिलेवरती अत्याचार झाल्याची घटना अगदी ताजी असताना आता तर थेट केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करण्यापर्यंत अशा प्रकारच्या आरोपींची मजल गेलेली आहे। यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाली। मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने रक्षा खडसे मात्र चांगल्याच आक्रमक झालेल्या होत्या। छेड काढणारे आरोपी हे मोकाट असल्याने रक्षा खडसेंनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली होती आणि या संदर्भात पोलीस प्रशासनाला जाब विचारला। त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करून घेतलेली आहे। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता त्यापैकी 3 जणांना मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले, तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यामध्ये घेण्यात आलेल्या दरम्यान इतरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी थेट आपल्या सोबत आहेत स्वतः ज्येष्ठ नेते एकनाथजी खडसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर एकनाथजी खडसेंना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, आधीच राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडताना दिसून येतात, आता तर थेट तुमच्या नाती सोबत झालेल्या गैरव्यवहारावरून केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी जर सुरक्षित नसेल तर मग काय प्रश्न विचारायचा, काय सांगावंसं वाटतं आपल्याला घडल्या प्रकाराबद्दल? अलीकडच्या घटना जर पाहिल्या तर वारंवार अशा घटना घडतात। ह्या घटना दुर्दैवी आहेत, याला कुठेतरी प्रतिबंध बसला पाहिजे, कडक धोरण अवलंबलं गेलं पाहिजे आणि पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे। अलीकडच्या घटना जर पाहिल्या तर वारंवार अशा घटना घडतात। ह्या घटना दुर्दैवी आहेत, याला कुठेतरी प्रतिबंध बसला पाहिजे, कडक धोरण अवलंबलं गेलं पाहिजे आणि पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे। धाक निर्माण व्हायला हवं, मात्र ते का होत नसावं असं वाटतं आपल्याला? काय आता हा विषय आजचा नाहीये, गेल्या अनेक वर्षापासून हा विषय ऐरणीवर आलेला आहे। बरं, सरकार कुणाचंही असो, या ठिकाणी हे प्रकार काही थांबवता आले नाही। यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे आणि सरकारनं ते करावे। बरं, पण ज्यांनी छेडछाड केलेली आहे ते राजकीय पक्षाशी निगडित असल्याचं बोललं जात आहे, हे खरं आहे का? हे सर्व जे पकडले गेलेले आहेत हे शिवसेना पक्षाशी संबंधित आहे, म्हणजे आपल्या शिंदे गटाशी संबंधित आहे आणि त्यातले काही जे आहेत ते प्रमुख पदाधिकारी आहेत। एक त्याच्यामधला जो आहे तो भाजपमध्ये पूर्वी 5 वर्षापूर्वी होता, नंतर त्याने शिवसेनेत प्रवेश केला। तो आता शिवसेनेचा नगरसेवक म्हणून होता 4 वर्ष। नक्कीच। बरं, आपण ज्या प्रकारे दावा केलेला आहे किंवा नावं घेतलेली आहेत त्यावरती संबंधित पक्ष कारवाई करतो का, याकडे देखील आमचं लक्ष असेलच। तुर्तास तुम्ही आमच्याबरोबर जोडल्या गेलात, या संदर्भात चर्चा केली त्यासाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।